मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंचा पाय खुला. माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम. न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार. 19 डिसेंबरला होणार सुनावणी. माणिकराव कोकाटेंना कधीही अटक होण्याची शक्यता. माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल. धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा. धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होण्याची चर्चा. कोकाटेंचं मंत्रिपद धनंजय मुंडेंना मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं 100% कमबॅक होणार. धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार. करुणा मुंडेंना खात्री. न्यूज 18 लोकमतला करुणा मुंडेंची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. नवाब मलिकांऐवजी सना मलिकांच्या नेतृत्वात निवडणुका होण्याची शक्यता. सना मलिकांचा चेहरा समोर करण्याचा अजितदादांचा विचार असल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेससोबत चर्चा आता थांबलीये. मुंबईत काँग्रेसला स्वबळ दाखवायचंय, तर वंचित सोबत काँग्रेसची युती होत असेल तर त्यांना शुभेच्छा. संजय राऊतांचं काँग्रेसच्या स्वबळाच्या मुद्द्यावर भाष्य. मनपा निवडणुकीसंदर्भात शिंदे फडणवीसांची चर्चा. सन्मानजनक जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. पृथ्वीराज चव्हाणांनी भारतीय सैन्याचा अपमान केला. ही कसली देशभक्ती? हा तर देशद्रोह. एकनाथ शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल. आणि वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केला होता जामीन अर्ज.